दरम्यान यंदाच्या आषाढी महापूजेचा मान नाशिकच्या नांदगावमधील उगले दाम्पत्याला मिळालाय। हा मान मिळाल्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झालाय, अशी प्रतिक्रिया उगले दाम्पत्याने व्यक्त केली आहे। महापूजेचा मान मिळालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। आषाढी एकादशीचा जो मानाच्या वारकऱ्यांचा मान जो आहे तो उगली परिवाराला मिळालेला आहे। माऊली कसं वाटतंय? छान वाटतं, खूप भाग्य आमचं आलं भेटलं आम्हाला पुण्य, छान वाटलं। बरं माऊली, मला एक सांगा की आता वर्षभर एसटीचा प्रवास फुकट मिळालेला आहे, कुठले कुठले देवधर्म करणार, कुठं कुठं जाणार एसटीनं? आमचे 4 धाम झालेले, जेवढे भेटेन तेवढे परत करू आणखी। माऊली, काय काम करता तुम्ही? शेती करतो मग। हो, आनंद आहे? एकदम आनंदित। आता मग दर महिन्याची वारी कंप्लीट, काय वारी चालू करायची, एक दर महिन्याला या जाऊ वारी। वर्षाची होती पण दर महिन्याची चालू। आता 1 वर्ष एसटी फुकट मिळाले, प्रत्येक महिन्याला पंढरपूरला येणार? हो, दर महिन्याला एकादशी। हो, एकादशी। काय भावना होत्या मुख्यमंत्र्यांच्या शेजारी राहून आज महापूजेचा मान मिळालेला आहे तुम्हाला? एकंदरीत आनंद किती आहे? आनंद गगनात मावेन असा आनंद आहे, काय सांगणार काय। माऊली, तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू आहेत? हो घरच्यांचा फोन वगैरे झाला? हो, झाला। काय म्हणला मुलगा? आनंद झाला मुलाला, पण मुलींना पण फोन केले, ताईला त्यांना असं भेटलं बा, पुरस्कार भेटू राहिला, पूजा होऊ राहिली, मुलींना पण फोन। जातेगाव। किती तास लाईनीत थांबलेला तुम्ही? आम्ही सकाळी 7ला लागलो, 15 घंटे झाले। 15 घंटे। एकंदरीत असंच म्हणावं लागेल की जन्मजन्मी तुझा दास, हीच माझी आस, पंढरीचा वारकरी, वारी चुकून दे हरी। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, पंढरपूर।